माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूया उद्या म्हणजे 1 एप्रिलला मार्केट एप्रिल फुल करतं आहे की आहे ती कंडिशन म्हणजे आहे तो ट्रेंड कंटिन्यू करते का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. आत्ता सध्या जर ग्लोबल मार्केट पाहिले ना तर सगळ्या ग्लोबल मार्केटची परिस्थिती वाईट आहे, अतिशय निगेटिव्ह आहेत. म्हणजे जर डाऊ जोन्सचा विचार केला तर म्हणजे ज्या दिवशी आपण बंद झालो शुक्रवारी त्यानंतर जवळजवळ 1200 पॉईंट डाऊ जोन्स डाऊन आहे. आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आशियन मार्केट डाऊन आहे, इतर मार्केटसुद्धा डाऊन आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे आपली गिफ्ट निफ्टी जर पाहिली ना तुम्ही 250 ते 275 पॉईंट आत्ता सध्याला निगेटिव्ह आहे. त्याच्यामुळे आत्ता जे काही आपण ॲनालिसिस करणार आहोत ना त्यामध्ये उद्याच्या ओपनिंगचा खूप मोठा हात असणार आहे. म्हणजे तुम्ही आता कितीही ठरवून गेलात की फ्लॅट ओपनिंगला काय करायचं, गॅप अपला काय करायचं, गॅप डाऊनला काय करायचं, तर उद्या हे चित्र बदलू शकतं. त्याच्यामुळे मी वरतीचं जे काय आहे म्हणजे आता आपण 500ला बंद आहोत राऊंड फिगर 23,500, तर मी याच्या वरती जे काय होऊ शकतं म्हणजे गॅप अपची केस मी आत्ता ॲनालाइज करतच नाही आहे किंवा त्याविषयी आपण डिस्कशन करूयाच नको. जर उद्या ओपन झालंच, शक्यता खूपच कमी आहे म्हणजे 10% चान्ससुद्धा नाही की उद्या गॅप अप होण्याचे, पण जर झालंच येतं कदाचित तर मी ते टेलिग्राम चॅनलला अपडेट करेन. पण आत्ता सध्याला ज्या पद्धतीने एक गॅपडाऊन आपल्याला 200च्या आसपास पाहायला मिळू शकतं ना, त्या आधारे आपण ठरवूयात की काय करता येईल. बरं, हे ग्लोबल मार्केट निगेटिव्ह का आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे 2 एप्रिल. 2 एप्रिलला ट्रम्प ताते येणार आणि ते रेसिप्रोकल टेरिफ लावणार म्हणजे लावणार. त्यांनी आता ठरवून टाकलेलं आहे ते. बाकी सगळं ज्या पद्धतीने त्यांचे स्टेटमेंट येतात वगैरे, तर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट मार्केटवरती सध्याला पाहायला मिळतो. बरं, ते फक्त लावून थांबणार नाही आहे, तर त्यांनी काही देश जे आहेत जे व्हेनेझुएलाकडून ऑइल घेतात तर त्यांच्यावरतीही एक्स्ट्रा टेरिफ लावणार आहे. फार्मरमध्ये काही ॲग्रिकल्चरमध्येही काही एक्स्ट्रा टेरिफ लावण्याची त्यांचा मानस आहे. बरं, त्यांचं असं म्हणणं आहे की जर युरोपियन युनियन आणि कॅनडा यांनी मिळून जर काही याच्या काउंटरमध्ये करण्याचा प्रयत्न केला तर ते अजून एक्स्ट्रा टेरिफ लावण्याची शक्यता आहे आणि ते ठाम आहेत बहुतेक त्यांच्या मतावरती. इंडियासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की ते जास्त त्रास देणार नाही आहेत. सध्या असं दिसतं आहे की भारतासाठी थोडं त्यांचं जे काही स्टान्स आहे तो थोडा मवाळ होऊ शकतो. मग त्याचा थोडाफार आपल्याला फायदा होताना पाहायला मिळू शकतो. त्याच्याकडे थोडं लक्ष ठेवा. आता सध्या जर आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी आता सध्याला जवळजवळ 270 पॉईंट डाऊन आहे. मग आत्ता जर मार्केट ओपनिंग या सिच्युएशनमध्ये होतं आहे तर आपलं जे ओपनिंग आहे ना ते होऊ शकतं 300च्या आसपास. मग उद्यासाठी आपल्याला 2 महत्त्वाचे झोन मार्क करायचे. एक आहे 280 320 हा एक 40 पॉईंटचा झोन आणि त्याच्या खाली ही जी ट्रेंड लाईन आहे ना ती खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तीच ट्रेंड लाईन जी बँक निफ्टीमध्ये येते तीसुद्धा महत्त्वाची असणार आहे. ती येते 51-100च्या आसपास आणि इथे येते 23-200च्या आसपास. म्हणजे हे 100 पॉईंटचे जे 2 झोन आहेत, इथे एक 40 पॉईंटचा आणि इथे तुम्ही 20-25 पॉईंटचा 180-220 हा एक 40 पॉईंटचा झोन इथे क्रिएट करू शकता. तर हे 2 झोन खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. म्हणजे मार्केट कशा पद्धतीने ओपन होतं. ओपन झाल्याच्या नंतर 200-250 पॉईंट जर गॅप डाऊन ओपन झालं ना तर कंटिन्यूअस खाली जाण्याची शक्यता कमी आहे. का सांगतो मी, जर तुम्ही गिफ्ट निफ्टीचा चार्ट जाऊन पाहिलात तर शुक्रवारी एक सेव्हिअर फॉल होता आणि त्यानंतर आजचं दिवसभराचं कामकाज ह्या पद्धतीने आहे गिफ्ट निफ्टीचा. म्हणजे खूप वरती आल्या अशातला भाग नाही आहे, परंतु जो लो आहे ना तो डिफेंड केलेला आहे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये हाय फॉर्मेशन बनताना पाहायला मिळते. म्हणजे जे दिसतंय त्यानुसार गॅपडाऊन जरी झालं तरी मार्केट वरती येण्याची शक्यता खूप जास्त आहे. मग आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो. आता जिथे आहोत जर आपण ओपन जर 320 350 280 या कुठेतरी झालो आणि मार्केटने काय केलं इथे येऊन एखादे हॅमर 5 मिनिट किंवा 15 मिनिटावरती आपण इंट्राडेसाठी चर्चा करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं, या अगोदर विकली ॲनालिसिसमध्ये ज्या लेवल सांगितलं तर त्या मार्क करून ठेवा. त्या खूप आवश्यक आहेत आणि त्या खूप गरज पडू शकते त्यांची. तुम्हाला 4 दिवसांचा आठवडा आहे पण गरज पडेल ज्या पद्धतीचं गॅपडाऊन ओपनिंग होतं त्यानंतर. जर इथे किंवा कोणतंही बुलिश साईन म्हणजे डब्ल्यू पॅटर्न असेल किंवा कोणतंही बुलिश साईन तुम्ही ज्याच्यानुसार काम करता या पद्धतीने, तर तिथे एक बाईंगचा ट्रेड घेण्याची गरज आहे. जो काही स्टॉप लॉस फक्त एल तिथे स्ट्रिक्ट असला पाहिजे. आत्ता लेवल सांगतो ना त्या जास्त महत्त्वाच्या का नाही आहेत, कारण का कुठे ओपन होईल हे आत्ता तुम्ही सांगू शकत नाही. कदाचित हा जो सपोर्ट आपण 280-320 चर्चा करतो ना तो 360सुद्धा असू शकतो. मग सिच्युएशन जिथे बनेल, जिथे पोझिशन बनतील त्या पद्धतीने आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत, जिथे सेटअप बनेल तिथे. मग इथे जर बनतोय 320-280च्या दरम्यान तर एक बाईंगचा ट्रेड तुम्ही इनिशिएट करू शकता. 275 हा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. पोझिशन बनल्याच्या नंतर कदाचित काय होऊ शकतं इथे येऊन वरती येईल, मग तो वीक जाऊ द्यात आणि मग त्यानंतर इथे एखादी सिच्युएशन क्रिएट होईल तर त्यानंतर आपण आपली पोझिशन क्रिएट करणार आहोत. मग यानंतर जे टार्गेट येऊ शकतं 280-320च्या मध्ये ट्रेड बनल्याच्या नंतर 360 आहे, 420 आहे आणि 480 आहे. हे टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं. म्हणजे जो काही फॉल आहे किंवा गॅपडाऊन ओपनिंग आहे ना ते कदाचित फील होण्याची शक्यतासुद्धा आहे. आता दुसरी सिच्युएशन काय होऊ शकते, जर मार्केट इथे ओपन होतं आहे
आणि इथेच थोडा वेळ कामकाज करून ही लेवलसुद्धा ब्रेक करतं, तर मात्र एक डाऊन साईडचा ट्रेड तुम्ही इनिशिएट करू शकता. कुठपर्यंत? 200पर्यंत. 200पर्यंत तुम्ही एक डाऊन साईडचा ट्रेड इनिशिएट करू शकता आणि 200ला मग तुम्ही बाईंगची संदेश शोधणार आहात. म्हणजे हा 100 पॉईंटचा एक ट्रेड होईल आणि तुम्ही एक रिव्हर्सलचा ट्रेड आपल्याला मिळू शकतो. 200 मी राऊंड फिगर सांगतोय, तुम्ही त्यावेळेस थोडंफार ॲडजस्टमेंट करा. बरं, आता गॅप डाऊन ओपनिंग याच्या खाली होते ना, तर जो रूल इथे अप्लाय केला आहे ना, तो रूल इथे सुद्धा अप्लाय करायचा. एखादी ब्रेकआउट होतो बाईंग, पण जर 200 ब्रेक झाला तर मात्र कुठेही बाईंगचा विचार करू नका. मग मार्केटला वरती यायचं आहे तर येऊ द्या, बिंदास वरती येऊ द्या, सोडून द्या त्या दिवसाचा ट्रेड. म्हणजे जर मार्केट इथे ओपन होतं आहे, इथे थोडा वेळ सस्टेन करते आणि 200 ही लेवल जी आहे ती ब्रेक होती, तर मार्केटला सोडून द्या, काही करण्याची आवश्यकता नाही. मग पूर्ण अवॉइडच करायचं आहे. का? कारण का ऑलरेडी 300 पॉईंट आपण खाली आलेलो असणार आहोत. म्हणजे इथून खाली किती जागा शिल्लक राहते हे आपल्याला माहिती नाही. कदाचित 300चं 500 सुद्धा होऊ शकतो फॉल. बँक निफ्टीमध्ये आहे ते पोटेन्शियल आता की 400-500 पॉईंटची मुवमेंट एका दिवसात देण्याची, पण आपलं त्याच्यासाठी प्रिपरेशन नाही आहे. त्याच्यामुळे आपण तो पूर्ण दिवस अवॉइड करायचा आहे. हा छोटा मोठा थोड्याफार क्वांटिटीने तुम्ही ट्राय करा, परंतु मी स्वतः तरी अवॉइड करणार आहे. म्हणजे इथे बाईंगचे संदेश होणार आहे, इथे बाईंगचे, आणि इथून जर सेलिंगची पोझिशन मिळते आहे, म्हणजे 280 ब्रेक होतं आहे थोडा वेळ सस्टेन करून, तर जो काही सिनेरिओ बनेल ना, त्याचा हाय जो असेल तो मी त्याचा स्टॉप लॉस लावेल, किंवा 325 330 इथे कुठेतरी माझा स्टॉप लॉस असेल. म्हणजे 25 ते 30 पॉईंटचा माझा स्टॉप लॉस असेल आणि त्या पद्धतीने मग 1:2 1:3 या पद्धतीचं मी टार्गेट सेट करणार आहे. बरं, आता एक ज्याची 10% पॉसिबिलिटी आहे, मार्केट फ्लॅट किंवा गॅप अप ओपनिंग होते. लक्षात घ्या, जर गॅप अप ओपनिंग होते ना, जर तुमच्या पोझिशन कॉलमध्ये फसलेलं असेल, इमिजिएट एक्झिट करा. आणि दुसरं महत्त्वाचं, जिथे ओपन होईल पहिल्या 5 मिनिटाचा हाय हा तुमचा एस एल लावून ठेवा आणि तिथे तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड प्लेस करू शकता. मोठं टार्गेट तिथून मिळेल. कारण का गिफ्ट निफ्टी एवढी डाऊन दिसते आणि गॅप अप ओपनिंग झालं तर मार्केट सस्टेन करू शकत नाही. अगदी हाच क्रायटेरिया तुम्ही इथे सुद्धा लावू शकता. जर मार्केट मोठं गॅप डाऊन होतं आणि पहिली कॅन्डल ग्रीन बनते आहे, जसा त्या कॅन्डलचा हाय ब्रेक होईल ना, जर कॅन्डल छोटे असेल म्हणजे 30-40 पॉईंटचे, तर त्याचा लो हा तुमचा एस एल असला पाहिजे. जर कॅन्डल मोठे असेल 70-80 पॉईंटचे, तर 50%ला तुम्ही एस एल प्लेस करा आणि अपसाईडचा ट्रेड प्लॅन करा. मग तुम्ही पाहिजे तर तुमचं एस एल प्रमाणे टार्गेट घ्या, किंवा ज्या लेवल आहेत म्हणजे 360 380 420 480 आणि 520 या पद्धतीने तुम्ही टार्गेट प्लॅन करू शकता. थोडं क्रिटिकल जाऊ शकतं उद्याच्या दिवसासाठी, फक्त तेवढं लक्षात ठेवा गॅपडाऊन किती मोठं होतं आहे यावरती आपण ट्रेड प्लॅन करणार. सेम बँक निफ्टीसाठी सुद्धा आहे. बँक निफ्टी आत्ता 51,550 आहे. सेम सिच्युएशन इथे सुद्धा, पण इथे थोडं कमी येते जागा जी आहे ना, ती थोडी कमी आहे. म्हणजे जरी आपल्याला इथे दिसत असलं 51,350ला ट्रेंड लाईन दिसत असली, तरी आपण जी लेवल उद्यासाठी प्लॅन करणार आहोत ती आहे 51,100. म्हणजे इथे मार्केटने सपोर्ट घेतलेला होता त्या दिवशी, किंवा लो होतं थोडक्यात, तर 51,100पर्यंत आपण बाय ऑन डिप्सचा विचार करणार आहे. कधी गॅपडाऊन ओपनिंग झाल्याच्या नंतर, म्हणजे ते गॅपडाऊन 51,400ला तर असण्याची शक्यता कमी आहे. 51,200 51,000 किंवा अगदी 51,000 जरी ओपन होतं आहे आणि मार्केट 51,100च्या वरती निघतं आहे सॉरी, तर बाईंगचा विचार तुम्ही करू शकता. हां, इथे सेलिंगची संधी मिळू शकते. जर मार्केट थोडं कमी गॅपडाऊन ओपनिंग होतं आहे, इथे ओपन होतं आहे, थोडं वेळ सस्टेन करते आणि जर 51,000 ही सायकोलॉजिकल लेवल आहे ती ब्रेक करते. खरं 51,100 51,080लाच ट्रेड बनतो आहे, पण थोडं सेफर साईड आपण 51,000 ब्रेक झाल्याच्या नंतर एक डाऊन साईडचा ट्रेड इनिशिएट करू शकतो. मग त्याचं जे टार्गेट आहे ते 50-800 असू शकतं आणि 50-500 असू शकतं. याच्यापेक्षा मोठ्या टार्गेटची अपेक्षा उद्यासाठी करू नका. इथपर्यंत म्हणजे 1000 पॉईंट झालं, पण आपण गॅपडाऊन 400-500 पॉईंट बँक निफ्टीमध्ये एक्सपेक्ट करू शकतो. म्हणून हे अचिवेबल वाटत आहे. जर उद्या कशा पद्धतीचं क्लोजिंग होतं ना, त्यानंतर आपण ठरवूया की पूर्ण आठवडा कसं करायचं. उद्यासाठी मोठ्या गॅपडाऊननंतर शक्यतो डाऊन साईडच्या ट्रेडच्या पाठीमागे धावायचं नाही आहे. निफ्टीमध्ये तर जागा शिल्लक राहणार नाही आहे जेवढं गॅपडाऊन ओपनिंग झाल्याच्या नंतर. बँक निफ्टीमध्ये थोडीफार जागा शिल्लक राहू शकते. मग तिथे आपण जे काय होईल लाईव्ह मार्केटमध्ये मी टेलिग्राम चॅनलला नक्की अपडेट करेल. त्याबरोबरच जर ही माहिती आवडत असेल ना, तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि वीकली अनालिसिसचा व्हिडिओ एकदा अवश्य पाहून घ्या. तर आजच्यासाठी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.